ती मुलगी सिद्धार्थच्या छातीला लागून उभे असलेली पाहून अमृताला अजिबात आवडत नाही. तिच्या छातीत एक विचित्र त्रास, एक विचित्र गुदमरल्यासारखं वाटू लागतं. सिद्धार्थ अमृताकडे पाहतो. अमृता जास्त वेळ तिथे न थांबता लगेच तिथून निघून जाते. शुभांगी तिला जाताना पाहते. अमृता पटकन तिथून निघते. एकदाही वळून पाहत नाही आणि जोपर्यंत ती दिसेनाशी होत नाही तोपर्यंत सिद्धार्थ तिलाच पाहत राहतो. जी मुलगी सिद्धार्थला मिठी मारून उभी होती तिने मिठी सोडली आणि मोठ्या प्रेमाने सिद्धार्थला म्हणाले, "कसा आहेस तू? तुला माहीत आहे, खास करून तुला भेटायला मी आणि मावशी इतक्या दुरून तुझ्या ऑफिसमध्ये आलो आहोत, तुला सरप्राईज देण्यासाठी. कसं वाटलं तुला आमचा सरप्राईज?" सिद्धार्थच्या मिठीत यावेळी जी मुलगी होती तिचं नाव आकांक्षा होतं. आकांक्षा सिद्धार्थची गर्लफ्रेंड होती. होय, सिद्धार्थची गर्लफ्रेंड. सिद्धार्थ लग्नापूर्वी अनेक वर्षापासून आकांक्षासोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि नंतर त्याचं लग्न अमृतासोबत झालं. असं नाही की सिद्धार्थ आकांक्षावर खूप जास्त प्रेम करतो. तो एक प्रॅक्टिकल माणूस आहे, म्हणून प्रेम वगैरे आपल्या आयुष्यात कधीच जागा देत नाही. त्याला आकांक्षा यासाठी आवडायची कारण ती सुद्धा त्याच्यासारखीच होती. खूप प्रॅक्टिकल, भावनावर जास्त विश्वास न ठेवणारी आणि मतलब ठेवणारी. आकांक्षा आणि शुभांगीला तिथे पाहून सिद्धार्थ हैराण होता. शुभांगी पुढे येऊन म्हणाली, "ही जी मुलगी इथे आली होती, ही अमृता आहे ना?" शुभांगीचं बोलणं ऐकून आकांक्षाही हैराण होते. तिला आठवतं की अमृता कोण आहे. "व्हॉट? एक मिनिट. मावशी, कुठे तुम्ही त्या अमृताची गोष्ट तर करत नाही ना?" सिद्धार्थची एक्स वाईफ. शुभांगी खूप थंड डोळ्यांनी सिद्धार्थकडे पाहत म्हणाली, "ही तुझी एक्स वाईफ तुझ्या ऑफिसमध्ये काय करत होती? तो तर हिला घटस्फोट दिला होता ना? सगळे नाते तोडले होतेस ना? मग ही तुझ्या आयुष्यात काय करत आहे?" आकांक्षाही हैराण होऊन सिद्धार्थकडे पाहत म्हणाली, "बेबी, तू मला सांगितलं नाहीस की तू अजूनही तुझ्या एक्स वाईफ सोबत संपर्कात आहेस?" सिद्धार्थ काही उत्तरच देऊ शकत नव्हता. आज पहिल्यांदा असं होतं की तो उत्तर देण्यात इतका जास्त अडकळत होता. सिद्धार्थ त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत म्हणाला, "काही खास नाही. काही पैशाची समस्या होती तिची, म्हणून जॉब मागायला आली होती. पण मी नकार दिला. माझ्या आयुष्यात अशा मुलींना कोणतीही जागा नाहीये. म्हणून उगाच बकवास विचार करणं बंद करा तुम्ही लोकं." सिद्धार्थचं उत्तर ऐकून शुभांगी आणि आकांक्षाला दिलासा मिळतो. शुभांगी एक स्मित हास्य करून सोफ्यावर बसत म्हणाली, "ही गोष्ट तुझी खूप चांगली आहे सिद्धार्थ. हे गरीब लोक रक्त पिणारे किडे असतात. त्यांना बस सगळीकडे पैसा दिसतो. यांच्यापासून जितकं दूर राहावं तितकं चांगलं. माहीत नाही तुझ्या आजोबांना या मुलींमध्ये असं काय दिसलं की त्यांनी तिला देशमुख घराण्याची सून बनवण्याचा निर्णय घेतला. मला तर ही मुलगी पहिल्या नजरेत आवडली नाही." सगळे लोक सोफ्यावर बसतात. सिद्धार्थ आपल्या आईला म्हणाला, "सोडून द्या ना मॉम. कशाला उगाच त्याच्याबद्दल बोलून आपला मूड खराब करत आहात? तुम्ही हे सांगा, अचानक तुम्ही लोकांच्या इथे येणं कसं झालं?" आकांक्षा सिद्धार्थच्या बाजूला बसते आणि त्याच्या हातामध्ये आपले हात गुंडाळते. "बेबी, आम्ही इथे एका खूप महत्त्वाच्या कामासाठी आलो आहोत." सिद्धार्थ गोंधळलेल्या नजरांनी आकांक्षा आणि मग शुभांगीकडे पाहतो. शुभांगी सिद्धार्थला म्हणाले, "खूप वेळ झाला आहे तुमच्या दोघांच्या रिलेशनशिपला आणि तुझा तर त्या मुलीसोबत घटस्फोटही खूप आधी झाला आहे. तर माझ्या मते तुमच्या दोघांची एंगेजमेंट करून द्यायला पाहिजे. म्हणूनच आम्ही दोघे इथे आलो आहोत, जेणेकरून तुमची दोघांची एंगेजमेंट होऊ शकेल." हे बातमी ऐकून सिद्धार्थला धक्का बसतो आणि आकांक्षा खूप जास्त उत्साही होते. आकांक्षा सिद्धार्थच्या हाताला मिठी मारत म्हणाले, "बेबी, आय एम सो एक्साइटेड. तुला माहीत आहे, जेव्हापासून मावशीने सांगितले आहे की त्या आपल्या एंगेजमेंटची प्लॅनिंग करत आहेत, माझी तर रात्रीची झोप उडाली आहे. मी सांगू शकत नाही की मी किती खुश आहे." आकांक्षाचा उत्साह पाहून शुभांगीही हसते, पण सिद्धार्थच्या चेहऱ्यावर अजूनही धक्क्याचे भाव होते. कोणताही आनंद कुठूनही दिसत नव्हता. सिद्धार्थ आपल्या आईकडे पाहून म्हणाला, "मॉम, असे अचानक एंगेजमेंट म्हणजे इतकी घाई काय आहे? सगळं काही आरामात होईल." शुभांगी आपले डोळे फिरवत म्हणाली, "ओ कम ऑन. आता तुला कशाची वाट बघायची आहे? सगळं काही तर मिळालं आहेस तू आयुष्यात आणि आता तुझ्या लग्नाची वेळही होत आहे. माझ्या मते ही सर्वात चांगली वेळ आहे की तुम्ही लोकांच्या पुढच्या आयुष्याबद्दल विचार केला जावा. पटकन तुम्ही लोक लग्न करा आणि मला देशमुख फॅमिलीचा वारस द्या." सिद्धार्थ पुढे काही बोलू शकत नाही, पण एक गोष्ट तर त्याचे हावभाव पाहून नक्की दिसत होते की तो खुश तर अजिबात दिसत नव्हता. तिथे आकांक्षाच्या आनंदाला ठिकाणा नव्हता. आकांक्षा आणि शुभांगी ऑफिसमधून निघून जातात. त्यांना पार्लरला जायचं होतं, काही शॉपिंग करायची होती आणि त्यानंतर सिद्धार्थला घरी भेटणार होत्या. सिद्धार्थ दिवसभर ऑफिसमध्ये खूप चिंतेत बसून राहतो. माहीत नाही का, पण त्याला खूप विचित्र वाटत होतं.
वारंवार त्याच्या डोळ्यासमोर अमृताचा चेहरा दिसत होता. अमृताच्या चेहऱ्याने त्याच्या विचारांमध्ये अशा प्रकारे वारंवार हस्तक्षेप केल्यामुळे सिद्धार्थला खूप चिडचिड होत होती. त्याने फाईलला टेबलावर जोरात आपटले आणि म्हणाला, "धिस डॅम इट! आज कामात मन का लागत नाहीये आणि त्या मुलीचा चेहरा वारंवार का दिसत आहे मला? तिला आपल्या आयुष्यात कायमचा दूर केला आहे मी. आता त्यानंतर माझे रस्ते नेहमीसाठी तिच्यापासून वेगळे आहेत. आम्ही कधीही एकमेकांच्या समोर येणार नाही, कधीही नाही." रात्री सिद्धार्थ आपल्या बिछाण्यावर झोपण्याचा प्रयत्न करत होता. त्याला एक विचित्र बेचैनी जाणवत होती. तो आपल्या बिछाण्यावरच्या रिकाम्या बाजूला पाहतो. नेहमी इथे अमृता असायची, जी आज नाहीये. आज 1 महिन्यानंतर तो बिछाण्यात पूर्णपणे आपल्या एकांतवासात होता. कोणी नव्हतं आज त्याला शारीरिक आणि मानसिक शांती देणारं. आज तर झोपेनेही सिद्धार्थची अपूर्णपणे बंडखोरी केली होती. तो रात्रभर खुशी बदलत होता. त्याला अजिबात झोप येत नव्हती. तो खूप जास्त फ्रस्ट्रेट झाला होता. इतकंच नाही तर उगाच झोपण्याचा प्रयत्न करता करता त्याच्या डोक्यातही दुखायला लागलं होतं. त्याचं डोकं दुखत होतं म्हणून तो दरवाजा उघडून डोकेदुखी गोळी बाहेर काढतो आणि जसा गोळी घेणार असतो त्याला अमृताचं ते बोलणं आठवतं. प्रत्येक लहान सहान आजारावर गोळ्या घेणं गरजेचं नसतं. ज्या प्रकारे अमृताने त्याच्या डोक्याची मालिश केली होती, ज्या प्रकारे तो अमृताच्या बाहूत शांतपणे झोपला होता, त्या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात. ज्यामुळे तो खूप जास्त चिडचिड होतो. डॅम इट! ती निघून गेली आहे, पण तिने अजूनही माझं डोकं खराब करून ठेवलं आहे. मला बिछानात झोप का येत नाहीये? या मुलीमुळे माझं पूर्ण रुटीन खराब झालं आहे. चिडचिडेपणात बडबडत सिद्धार्थ बिछाण्यावरून उभा होतो. इकडे-तिकडे फेऱ्या मारतो. तो बाल्कनीमध्ये जाऊन सिगारेट ओढू लागतो. खूप वेळ तो बाल्कनीमध्ये उभा राहतो. बाल्कनीमध्ये थंडगार हवा वाहत होती, ज्यामुळे सिद्धार्थला काही प्रमाणात आराम मिळत होता. तिथे उभा असलेला सिद्धार्थ जेव्हा आपले डोळे बंद करतो, तेव्हा त्याला अमृताचा सुंदर चेहरा आपल्या डोळ्यासमोर दिसतो. तेवढ्यात काय होतं, मागून 2 हात सिद्धार्थला आपल्या बाहूत पकडतात. त्याला मागून मिठी मारतात, ज्यांना अनुभवही सिद्धार्थच्या ओठांवर हलकं स्मित येतं आणि त्याच्या तोंडातून हे शब्द निघून जातात, "अमृता." सिद्धार्थ जसा हा आवाज ऐकतो त्याचे डोळे लगेच उघडतात. "अमृता?" सिद्धार्थ लगेच वळून पाहतो. त्याच्या मागे चेहऱ्यावर आश्चर्याने भाव निघून आकांक्षा उभी होती. आकांक्षाने खूप सेक्सी नाईटी घातली होती, ज्यात ती खूप हॉट दिसत होती. तिला पाहून स्पष्टपणे सांगता येत होतं की ती इथे कोणत्यातरी इराद्याने आली असेल. तेव्हा तिने सिद्धार्थला मागून मिठी मारली आणि सिद्धार्थने अमृताचं नाव घेतलं, तेव्हा तिच्या आश्चर्याला ठिकाणा नव्हता. आपल्या खोलीत आकांक्षाला पाहून सिद्धार्थही खूप जास्त हैराण होऊन म्हणाला, "तू इथे काय करत आहेस?" आकांक्षाने सिद्धार्थला प्रश्न विचारला, "तू आत्ताच अमृताचं नाव का घेतलंस?" आकांक्षाचं बोलणं ऐकून सिद्धार्थ खूप जास्त अस्वस्थ होऊन इकडे-तिकडे पाहू लागतो. त्याला स्वतःला माहीत नव्हतं की त्याच्या तोंडातून अमृता शब्द कसा निघाला. पण आता आकांक्षा समोर निघाला आहे तर त्याला समजत नव्हतं की तो तिला काय उत्तर देईल. सिद्धार्थ आकांक्षाला म्हणाला, "खूप रात्र झाली आहे, तू झोपायला पाहिजे." आकांक्षा सिद्धार्थ जवळ येत म्हणाली, "माझ्या प्रश्नाचं उत्तर दे सिद्धार्थ. तू अमृताचं नाव का घेतलंस? काय तुला वाटतं की मी अमृता आहे?" सिद्धार्थ इरिटेट झाला होता. त्याला अशा प्रकारे कोणाच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची सवय नव्हती. अजिबात नाही. तो आकांक्षाला थोड्या कडक आवाजात म्हणाला, "मी सांगितलं ना, रात्र खूप झाली आहे, जाऊन झोप." ते नाव चुकीने माझ्या तोंडातून निघालं होतं, कारण इतक्या दिवसात त्या मुलीने मला काही जास्तच इरिटेट केलं, ज्यामुळे माझ्या डोळ्यात नेहमी त्याच गोष्टी चालू राहतात. सिद्धार्थ पुन्हा वळून उभा होतो आणि आपली सिगारेट ओढू लागतो. आकांक्षाला अमृताचा उल्लेख ऐकून राग तर येतो, पण ती हे ऐकून रिलॅक्स होते की सिद्धार्थ अमृताचा तिरस्कार करतो. त्याला इरिटेट होतो. आकांक्षाला माहीत होतं की सिद्धार्थ तिचं सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, ज्याला तिला कोणत्याही परिस्थितीत मिळवायचं आहे. कारण इतक्या मोठ्या माणसासोबत जर तिचं लग्न झालं तर आयुष्यभर ती आपलं आयुष्य राजकुमारीसारखं जगू शकते आणि तिला आपल्या करिअरची चिंता राहणार नाही. खूप कठीण परिस्थितीत आकांक्षाने सिद्धार्थला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवले होते. जेव्हा तिला कळलं की सिद्धार्थचं लग्न झालं आहे, तेव्हा तिला आपल्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरताना दिसलं. पण जेव्हा सिद्धार्थने म्हटलं की तो त्या मुलीला कधी पाहणारही नाही, तिला घटस्फोट देईल, तिला कधी आपली पत्नी मानणार नाही, तेव्हा तिला खूप मोठा दिलासा मिळाला. आकांक्षा सिद्धार्थ जवळ येऊन त्याला आपल्याकडे वळवून त्याच्या गळ्यात आपले बाहू टाकून म्हणाले, "सिद्धार्थ, आपण दोघे इतक्या महिन्यानंतर भेटत आहोत. काय इतक्या दिवसात तुला माझी जराही आठवण नाही आली?" सिद्धार्थ आकांक्षाला म्हणाला, "असं नाहीये, काम थोडं जास्त होतं म्हणूनच या सगळ्यांसाठी वेळ मिळत नव्हता." आकांक्षा सेलेक्टिव्ह स्मित हास्यासह सिद्धार्थच्या अजूनही जास्त जवळ येते. सिद्धार्थला खूप ॲकवर्ड वाटतं, पण तो आपल्या जागेवर उभा राहतो.
असं काय आधी कधी नव्हतं झालं. त्याला कोणत्या मुलीचं आपल्या इतक्या जवळ येणं आधी कधी विचित्र नाही लागलं, पण आज लागत होतं. माहीत नाही का? आकांक्षा सिद्धार्थला म्हणाली, "आपण इतक्या वेळापासून दूर आहोत. तुला माहीत आहे, मी तुला खूप मिस केलं. फायनली आपण दोघे सोबत आहोत. लवकरच आपली एंगेजमेंटही होणार आहे." माहीत आहे सिद्धार्थ, मी खूप जास्त खुश आहे, की आता तू कायदेशीर पद्धतीने नेहमीसाठी माझा होशील. आय लव्ह यू सिद्धार्थ. आय लव्ह यू सो मच. हे बोलून आकांक्षा सिद्धार्थच्या ओठांवर किस करू लागते. काही सेकंदासाठी हे सगळं सिद्धार्थसाठी इतकं अनपेक्षित होतं, की तो काही प्रतिक्रिया द्यायला विसरूनच जातो आणि आकांक्षाला जेव्हा जाणवतं, की सिद्धार्थ तिला किस करत नाहीये, तेव्हा तिला विचित्र वाटतं. कारण नेहमीच फक्त तिच्या सुरुवात करण्याची वेळ असायची आणि सिद्धार्थ तिच्यावर वेड्या कुत्र्यासारखा तुटून पडायचा. पण आज काहीतरी वेगळं वाटत होतं. असो, या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आकांक्षा आपले प्रयत्न सुरू ठेवते आणि सिद्धार्थला खूप पॅशनेट पद्धतीने किस करत राहते. सिद्धार्थ थोडा शुद्धीत येतो आणि आकांक्षाला आपल्या बाहूत भरून तिला किस करायला सुरुवात करतो. जेव्हा आकांक्षाला हे जाणवतं तेव्हा तिच्या आनंदाला ठिकाणा राहत नाही. तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागतं. सिद्धार्थ आकांक्षाला खूप जबरदस्त पद्धतीने किस करत होता. पण माहीत नाही का, आज त्याला खूप जास्त विचित्र वाटत होतं. नेहमी मुलीच्या जवळ जाणं, असं किस करताना त्यांच्यावर तुटून पडणं, पण सिद्धार्थचं आवडतं काम असायचं. यात त्याला सर्वात जास्त मजा यायची. आज माहीत नाही त्याला काय झालं होतं. त्याच्या मनात एक विचित्र हलचल होत होती. लाख प्रयत्न केल्यानंतरही सिद्धार्थला अजिबात या किसमध्ये मजा येत नव्हती. ती मजा नव्हती जी त्याला अमृतासोबत किस करताना यायची. आकांक्षा किस करण्यात एक्सपर्ट होती, पण जी टेक्निक अमृता वापरत होती, तीही करू शकत नव्हती. अमृताच्या शरीराचा सुगंध आणि वेगळा होता, ज्यात सिद्धार्थ भारावून जायचा, हारून जायचा. पण आकांक्षाच्या शरीरात तसा सुगंध अजिबात नव्हता. सिद्धार्थला काहीतरी विचित्र वाटतं आणि तो आकांक्षाला किस करणं थांबवून मागे हटतो. भाग 17वा लवकरच येत आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा आवडता सीन कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.